बाहेरचं वातावरण बघा एकदम खतरनाक मस्त. तर पब्लिक जाता जाता मस्त वडापाव घेतले तर वडापाव घेऊन चाललोय रूमवर. तर पब्लिक तुमच्या सर्वांचं स्वागत आहे माझ्या एका नवीन ब्लॉगमध्ये. तर आजचा ब्लॉग मस्त सकाळ सकाळी स्टार्ट करायला 10 वाजता. तर आता बाहेर बघा फुल पाऊस चालू आहे. आज तर आपल्या कॉलेजला जायचं होतं पण आज पण जाऊ शकणार. एकदम फुल पाऊस वगैरे आता थोडा बहुत थांबला आहे. बघूत आता जाणं झालं तर जाऊ. काल पण हे बरं पाऊस होता आज पण आहे. तर चला पहिले जाऊन जेवण करून येतो, ते भूक लागल्या मग फ्रेश वगैरे होऊन रेडी होऊन मग बघू. मग आज मग शिमला मिरचीची भाजी आणि राजमाची भाजी. पाऊस तर काय थांबना गेलाय. दुपारचे आता 12 वाजत आलेत. तर जाऊ दे आता पहिले जेवण होता, मस्त जेवण वगैरे करूता मग बघूता. 1 वाजताच्या लेक्चरला गेलं तर जाऊत. मग पाऊस उघडला तर चला रेडी होत मस्त आंघोळ करू. पहिले जेवण होतं आणि मग आंघोळ करू. हे बघा बाहेर फुल पाऊस. आपल्याकडे छत्री बी नाही घेऊन जायला. सध्या आता कमी झालाय थोडा. आता मस्त आंघोळ ते करून फ्रेश वगैरे झालं, रेडी झालोय. तर आता आज बी कॉलेजला गेलो नाही, पाणी भरपूर घेऊ लागलं. दुपारी तर झोपी गेलो अजून येऊन जेवण येऊ. तर चला आता 4 वाजत आले, आता पाणी उघडले. तर चला आता बाहेर जाऊ, मस्त काहीतरी खाऊन वगैरे होतले. भूक लागल्या अजून. तर बघू काही खाऊन येऊत, मस्त चाय कॉफी वगैरे पिऊन येऊ. चला जाऊ. बाहेरचं वातावरण बघा एकदम खतरनाक मस्त. तर पब्लिक जाता जाता मस्त वडापाव घेतले तर वडापाव घेऊन चाललोय रूमवर. मस्त आता वडापाव खाऊन घेऊ. तर तुम्ही म्हणत असाल बाई एखादा दररोज वडापाव खायला, तर काय करावं, भूक लागल्यास हे एकच ऑप्शन आहे आपल्याला बजेटनुसार. तर बाहेर तर काय म्हणजे जवळपास स्टॉल बी चांगले नाही तिथं जेवणासाठी, हेच आहे. तर बाहेर आता हॉस्टेल वगैरे राहिल्यास असंच असते. घरी आईला म्हणलं तर आई काय पण बनवून देते, काय पण खाता येते आपल्याला. तर इथं तसं नाही ना. चला हे खाऊन घेऊ. चला तर बघली मस्त आता आपल्या वडापाव खाऊन घेऊ. बाहेरचं वातावरण मला कसलं भारी आहे. असल्या वातावरणामध्ये वडापाव खायला मजाच काय अलग आहे, लय भारी. चला मस्त खाऊन घेऊ. एकदम मस्त गरम गरम वडापाव आणि बाहेरचं पावसाचं वातावरण एक नंबर. पहिले तिखट आहे, मिरची लय तिखट. वडापाव खाऊन मस्त थोडा वेळ आराम केला. तर आता जाऊ तर जेवायला जाऊन जेवण वगैरे करून होता. चला जेवायला. तर आता मस्त जेवण तिथं करून आले. तर चला हे ब्लॉग इथे चेंड करूता. भेटू तर तुम्हाला अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉग आवडला असेल लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.